कागल तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राज कांबळे यांनी कागदपत्रावर सही घेण्यासाठी गेल्यानंतर कागल तहसीलदारांनी आपल्यावर एजंट असल्याचा आरोप केला. यातून झालेल्या वादातून तहसीलदारांनी आपल्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पत्रकार बैठकीत दिली आहे. तहसीलदारांनी जातीचा उल्लेख करत अवमान केल्याचा आरोप कांबळे यांनी केलाय. तहसीलदारांच्या दालनात नेमकं काय घडलं हे त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून स्पष्ट होईल. त्यासाठी त्या ठिकाणच्या चित्रीकरणाची तपासणी करावी अशी मागणी राज कांबळे यांनी केली आहे. पत्रकार बैठकीला हमीदवाडा कारखान्याचे अनिल सिद्धेश्वर, दयानंद कांबळे, बाबासाहेब कागलकर, लखन हेगडे, आशिष कांबळे, विजय कुरणे, विजय कांबळे, महेश माणगावकर, यशवंत कांबळे, अनिल कांबळे, विवेकानंद कांबळे, सागर कांबळे तसंच शिवसेना शिंदे गट, समविचारी पक्ष आणि विविध संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आमचे प्रतिनिधी तानाजी पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 9 जुलै रोजी घडलेल्या प्रकाराबाबत राज कांबळे यांच्या विरोधात कागल पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार केली असून कार्यालयातील चित्रीकरण पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं स्पष्ट केलंय.